साऱ्यात पहिले अभिनंदन त्या दोन पोरांचं गावरान 90 करते की ते चिखलदरा मार्गातून परतवाडा येत असताना एक 13 ते 14 वर्षाची पोरगी हेल्प करून त्या ठिकाणी ओरडत होती. येणं गाडीवर त्या पोरीला बसवलं आणि सरळ परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये आणला आहे. नमस्कार, मी प्रवीण ताळे. सध्या परतवाडा शहरातून एक म्हणजे कोणा पद्धतीने सांगा अशी एक थोडीशी विचित्र प्रकारची घटना सध्या घडली आहे. एक दोन पोरं चिखलदरा रोडनं परतवाडा दिशेने येत असताना एक 14 ते 15 वर्षाची पोरगी हेल्प करून हिंदी बोलत होती आणि ते पोरगी आल्यानंतर त्या पोरीला हेल्प मागितली आणि त्याच वेळेस त्या पोरीचा एक जो नातेवाईक होता तो नातेवाईकाने त्या पोरीचे केस ओळायचा प्रयत्न केला, तिला खाली ओळायचा प्रयत्न केला आणि तिला न्यायचा प्रयत्न केला. पण या दोन्ही पोरांनी विशेष म्हणजे त्यातमध्ये दगडे मारायचा प्रयत्न त्यात केला असं मला त्या पोरानं सांगितलं आहे. तर साऱ्यात पहिले गावरान 90 त्या दोन पोरीला सॅल्यूट करते की त्यानं कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्या पोरीला सुरक्षित असं परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये आणलं आहे. गोष्टीचं सविस्तर वर्णन काय 2-3 मिनटात तुम्हाला सांगतो. हे पोरगी दिल्लीची पोरगी होती आणि आपल्या एका नातेवाईकाच्या घरी परतवाडा शहरात ते आली आहे आणि त्या पोरीच्या सांगण्यानुसार त्या पोरीचा जो नातेवाईक आहे त्यानं त्या पोरीसोबत काहीतरी अतिप्रसंग करायचा, काहीतरी छेडछाड करायचा प्रयत्न केला आहे, घराचा दरवाजा लावला आहे असं त्या पोरीचं म्हणणं आहे. आणि त्या पद्धतीनं सध्या परतवाडा पोलीस स्टेशनात या गोष्टीचा FIR होत असून त्या पोरीचं वय 14-15 म्हणजे अल्पवयीन असल्याच्यानं याच्यात पोक्सोसारखाही बालसंरक्षण कायदासुद्धा जो गुन्हा आहे तो सुद्धा लागू होणार आहे. विशेष म्हणजे त्या पोरीची भाषा एवढी स्टँडर्ड आहे, इतकी शिकेल सवरेल वाटत आहे की ज्या पद्धतीनं ते पोरगी पूर्ण माहिती सांगत आहे, सहकार्य करत, इतकी घाबरलेल्या अवस्थेत ते परतवाडा पोलीस स्टेशनला आली की सर्वच्या सर्व कर्मचारी बी हपचाक झाले होते. हे पोरीसोबत नेमकं झालं काय. पण त्या पोरीचं डबल एकदा स्तुती अशी करावी वाटते की बुवा नाही तर पोट्टे आजकाल काय रे बाबा कोण पोरगी आणि कोण लोच्या मागं लावून घेईल. पण त्या दोन पोरीच्या माध्यमातून ते पोरगी सुरक्षित परतवाडा पोलीस स्टेशनला आली. त्याच्यानंतर तिचा तो नातेवाईकही या ठिकाणी आला आणि तिले त्या नातेवाईकाला ताबडतोब पोलीस स्टेशननं ताब्यात घेतलं असून ते सध्या DB रूममध्ये त्याची कसून चौकशी चालू आहे. सदर जे पोरं त्या पोरीले पोलीस स्टेशनात घेऊन येत असताना त्या पोरीनं त्या दरम्यान तिच्या वडिलाले फोन करून झालेल्या प्रसंगाची आपभीतीसुद्धा सांगितली आहे. विशेष म्हणजे त्यानंतर त्या पोरीचे काही नातेवाईकही सध्या पोलीस स्टेशनात आले असून या प्रकरणाची सध्या FIRची प्रक्रिया चालू आहे. म्हणजे कोण्या नातेवाईकाच्या घरी आपलं लेकरूही कसं पाठवा याचाही लय मोठा विचार आजकाल नातेवाईकाला करावं लागते. दिल्ली स्थित राहणारी पोरगी काही आपल्या सुट्ट्या असतील शाळेच्या त्यानिमित्त या ठिकाणी आली होती आणि तिच्यासोबत झालेला हा प्रकार याची आता नेमकं यात सत्यता काय आहे याची टोटल चौकशी आता पोलीस जे कर्मचारी आहेत त्या पद्धतीनं करत आहे. सध्या ठाणेदार साहेबासोबत बोलणं झालं असून सध्या FIRची पूर्ण प्रक्रिया चालू असून जसा FIR होती त्याच्यानंतर पुढची जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते आम्ही करणार आहोत. पण या साऱ्या गोष्टीत एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की परतवाडा पोलीस स्टेशननं ज्या पद्धतीनं एकदम शिताफीनं हे ताबडतोब प्रकरण हँडल केलं त्याचं खरोखर परतवाडा पोलीस स्टेशनचं यावेळेस आपल्याला कौतुक करावं वाटते. पण डबल एकदा तेच गोष्ट सांगतो की 14-15 वर्षाची असणारी ते पोरगी आपल्या नातेवाईकाच्या घरी परतवाडा या ठिकाणी आले असता त्या ठिकाणी तिच्या नातेवाईकाच्या माध्यमातून तिच्यावर जो काही प्रसंग करायचा प्रयत्न आला म्हणजे दरवाजा बंद करून ते कळी लावायचा प्रयत्न असं त्या पोरीनं तिच्या बोलण्यातून सांगितलं आहे. या साऱ्या गोष्टीची सत्यता आता परतवाडा पोलीस स्टेशन तपासणार आहे आणि याच्यावर पुढची नेमकी कारवाई काय होते काय माहीत. पण झालेली गोष्ट हे अत्यंत गंभीर आहे. ते एक पोरगी नासमज आहे आणि दुसऱ्या शहरातून परतवाडा शहरात आपल्या नातेवाईकाच्या घरी आलेल्या आणि नातेवाईकाच्या माध्यमातूनच हा प्रकार घडला असल्याच्यानं एक म्हणजे डबल तेच गोष्टची नातेवाईका घरी लेकरू पाठवा का नाही पाठवा हाही मोठा डोसक्याले ताप येण्यासारखी गोष्ट आहे. हे बातमी घडली म्हटलं आज परतवाड्यात. काय वाटली कशी वाटली नक्की कॉमेंट्स करून कळवा.